असं अजिबात करायचं नाहीयेस गौरी, कळलं? नाही ताई, मी असं तुला उदास होऊन मुंबईहून गुहागरला परत येऊ देणार नाहीये. हे बघ, तुझं आणि राजचं लग्न व्हावं म्हणून मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. काही गरज नाहीये प्रयत्न करायची. इथे कुणालाही काही माहित नाहीये आणि ते सांगण्याची काही गरज नाहीये, कळलं तुला? हे बघ नेहा, जरा एक मेल कंपोज कर आणि जरा आपल्या सगळ्या इन्व्हेस्टर्सना वगैरे मेल टाक की राजवर्धन सरांचं लग्न होतंय आणि लग्न आता आम्ही घरातल्या घरात करतोय आणि नंतर आम्ही मोठं रिसेप्शन करणार आहोत. ओके मॅडम. काय झालं? मॅडम, हो एवढं राजवर्धन सरांचं लग्न होतंय पण लग्न असल्याचा फीलच येत नाहीये. मला असं वाटलं होतं आदित्य सरांच्या लग्नात होता तसा, किंबहुना त्यापेक्षा जास्त राज सरांच्या लग्नामध्ये तामझाम असेल. असं काहीच होत नाहीये. झालं? हो मॅडम, मी पाठवते मी. काकी, पाहिलं सगळ्यांनी किती स्वप्न रंगवली होती राजच्या लग्नाची. मी स्वप्न रंगवली होती माझ्या मुलाच्या लग्नाची, पण मी अजूनही आशा सोडली नाही. म्हणजे काही नाही, अरे मी ना वैदेहीच्या ऑफिस मध्ये चालली आहे. म्हणजे त्यांच्या बाजूच्या लग्नाची तयारी कशी चालली आहे, काय करते कावेरी, बघायला चालली आहे जरा. चालेल. बाय. बाय. मोहित्यांच्या घरची सजावट झालीये, मी बघून आले. आता हळदीचं काम, ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची, बरोबर? राजवर्धन सरांकडे हळद झाली की तिथली उष्टी हळद घेऊन वैदेही मॅडमच्या घरी यायचंय. सो ती हळद न्यायला कोण असणार आहे? मी असेल. नीट लक्ष देऊन सगळी व्यवस्था बरोबर आहे ना हे चेक करशील. आणि ठीक आहे, मग आपलं हळदीचं काम तर झालंय. आता ज्याला ज्याला ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्यात सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडा, ठीक आहे? मॅम, रत्नमाला मॅडम आल्यात तुम्हाला भेटायला. तुम्ही कशाला तसदी घेतली इथे यायची? नाही म्हणजे एक फोन केला असतात तर मी आले असते. नाही, तिकडे सगळं छान चाललंय, सगळी छान व्यवस्था झाली आहे. म्हटलं इथली व्यवस्था कशी येते पाहावं म्हणून आले. इथेही होईल सगळं वेळेत. यूएस म्हटल्यावरती होणारच ना कावेरी. या ना मॅडम साठी चहा. अगं नको, मला काही नको, काही नको कावेरी. हे काय चाललंय सगळं? कावेरी मॅडम रुखवत बनवतायत. मी त्यांना म्हंटल हे सगळं विकत आणता येईल, पण त्या ऐकतच नाहीयेत. त्या स्वतः सगळं बनवायला बसल्यात आणि त्यात आणखी खाण्याचे पदार्थ देखील बनवणार आहेत. पण बरोबर आहे कावेरीचं. बाजारचं रुखवत आणि घरचं रुखवत त्याच्यामध्ये फरक असतो ना. रुखवत खरं घरीच बनवलं गेलं पाहिजे, कारण नवरी मुलगी जेव्हा सासरी जाते ना तेव्हा माहेरच्यांचा आशीर्वाद असतो तिच्या डोक्यावर. या रुखवताच्या रूपाने माहेरच्या माणसाने केलेलं रुखवत असतं ना. मॅडम तुम्हाला काही हवंय? अगं काही नको, मी अशीच आलीये. हो, जा तुम्ही, लागा तुमच्या कामाला. अरे वा, हे तू बनवलंयस का कावेरी? हो. खरंच किती छान विणलंयस, कला आहे तुझ्या हातात. तू कर ना तुझं काम. हे काय करतेस? काही नाही, ते नवरा नवरी समजून असं बाहुला बाहुली सारखं काहीतरी बनवते. मी करू का मदत काही? म्हणजे काय, राजच्या लग्नासाठी करतेस तू एवढं सगळं? असंही राजला घरातल्या घरात लग्न करायचं होतं म्हणून माझी त्याच्या लग्नातली सगळी हौस मौज राहूनच गेली. आणि मला कुठे मुलगी आहे, त्यामुळे मला कुठे रुखवत वगैरे करायचा चान्स मिळणार आहे, नाही का? तुला माहितीये का कावेरी, आमच्या वेळी ना नवरी मुलगी स्वतः रुखवत बनवायची. म्हणजे काय, जेणेकरून तिच्या सासरच्यांना आजूबाजूच्यांना तिच्या कलागुणांविषयी कळेल म्हणून.
आता राजच्या लग्नाचे रुखवत तू स्वतः बनवतेस. तूच नवरी मुलगी म्हणून बोलल्यावर असतीस तर जास्त बरं वाटलं असतं. आपल्यात जरा गैरसमज झाला नसता. आज बोलल्यावर नवरी मुलगी म्हणून तूच उभी असतेस. खरंच सगळे गैरसमज होते. कावेरी, मला तुला सत्य माहित नाहीये. मी खूप वेळा तुला सांगायचा प्रयत्न केला आणि आज तेच सांगायला मी आले. आपल्या दोघींमधला हा गैरसमज, हा दुरावा मला नाही सहन होते कावेरी. हे बघ बाळा, मी तुझ्या विरुद्ध ती पोलीस कंप्लेंट केलीच नव्हती. असं कसं करेन मी कावेरी? तू कसा विश्वास ठेवू शकतेस या गोष्टीवर? तुला माहितीये, मी ताकीद दिली असताना सुद्धा माझ्या अपरोक्ष जाऊन आकांक्षाने ती पोलीस कंप्लेंट केली होती. त्यांनी केलीही असेल, पण तुम्ही मला सोडवायला आला नाही. साधं बघायला सुद्धा आला नाही. काय सांगू तुला मी कावेरी? मी धावत निघाले होते मला कळल्याबरोबर तुला सोडवायला पोलीस स्टेशनला. पण त्या क्षणी मध्ये येऊन आकांक्षाने मला धमकी दिली की जर मी तुझ्या विरुद्ध केलेली पोलीस कंप्लेंट मागे घेतली तर ती स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करेल. आकांक्षा अतिशय मूर्ख आहे, हट्टी आहे. ती स्वतःचा मुद्दा पटवायला कुठल्याही थराला जाऊ शकते. खरंच ते काही करून घेत नसतं तर विषयाची परीक्षा मी कशी घेऊ शकणार होते? एका बाजूला माझा जीव तडफडत होता की तू अशी जेलमध्ये होतीस आणि मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. तिकडे आड तिकडे वीर अशी माझी अवस्था झाली होती कावेरी. कात्रीत सापडले होते मी खरंच. पण माझ्या राजने कोणाची पर्वा नाही केली. त्यांनी कोणाच्याही धमकीला भीक नाही घातली. तो धावत आला होता तुला सोडवायला. तुझ्यासाठी तो तुरुंगात सुद्धा गेला कावेरी. त्या दिवशी पोलीस स्टेशनला मी खूप सांगायचा प्रयत्न करत होते. मला तुझ्याशी बोलायचं होतं, पण म्हणजे साहजिक आहे, तुझे तात्या खूप चिडले होते. ते तडकाफडकी तुला घेऊन गुहागरला गेले. त्यानंतर मी खूप प्रयत्न केला संपर्क साधण्याचा कावेरी. खरंच मी फोन करायचा प्रयत्न केला. आपलं फोनवरती बोलणंच होऊ शकलं नाही. मग मी आदित्यला पाठवलं तर सानियाने तो सगळा वेगळाच गोंधळ घालून ठेवला. कावेरी, मी तुझ्यावरती कसा विश्वास दाखवेल? तुला त्रास झालेला मला सहन होईल का? माझ्या राजचं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला हेही माहितीये की तुझ्या प्रेमाची कबुली तू गौरीकडे दिली होतीस. गौरीनीच सांगितलं मला ते. आज आपल्या ते सगळे गैरसमज झाले नसते आज तुझ्या लग्नाचं रुखवत तू आणि मी म्हणून बनवत असतो.
Congratulations, Zoyagai. Soon to be bride. थँक्यू. आता काय तुझं बरं आहे. काही दिवसात तू मोठी बिझनेस आयकॉन होशील. चल काही बोलतोय. नाहीतर काय मोठे बिझनेस आयकॉन झाल्यावर आम्हाला विसरू नकोस हा. काही काय बोलतोय रे? पार्टी तर तुमच्या बरोबरच करणार ना. अगं वैदेही तुला झेपत नसेल ना तर घेऊ नको. इट्स ओके. तुला लग्नाला उभं राहायचंय. या लग्नात पण हँगवर असता तर बोलल्यावर धडपडशील. अरे आय एम ओके. नो नीड टू वरी. आणि असे कितीतरी ग्लास रिचवलेत यु नो ना. ए, थांब तू आता. अरे लग्न आहे तुझं उद्या. तुला घरी सोडू काय? नाही नको. त्यापेक्षा राजला कोणीतरी फोन करा. तो मला घरी सोडेल. दॅट्स गुड. हॅलो राज. ऍक्च्युली वैदेही थोडीशी अरे अरे काय झालं हिला? काही नाही, थोडी जास्त झाली. वैदेही अगं लग्न आलंय तुझं. तुम्ही तरी आवरायचं ना हो तिला. नाही, प्रयत्न केले मी. नाही आवडता. सॉरी. या आत या. राज मी खूप खुश आहे. आपलं लग्न होतंय राज. करूया ना. आपण लग्न करूया. पण परवा आहे की नाही आपलं लग्न? हो. आता जरा आराम कर. तू झोप. मी येतो. काय गंमत आहे ना. जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हाही वैदेहीला असंच सावरत आणलं होतं. तेव्हा वाटलंही नव्हतं की आयुष्यभर हिला असंच सावरत राहावं लागणार. आणि मनात मात्र दुसरंच कुणीतरी असणार. हो मी प्रत्येकीला फोन करून सांगितलंय कोणी कोणी काय करायचंय ते. आता अजिबात कन्फ्युजन क्रिएट करू नका. ठीक आहे. आणि मी हळदीच्या कार्यक्रमात अजिबात गडबड झालेली सहन करणार नाही. हा मी तुम्हाला जे सांगितलंय ना तेच करा. रेडीमेड हळद आणायची नाही. मी करते कॉल. वैदेही मी इथे कामाचं बोलतेय आणि तू माझ्याकडे बघून हसत राहिली आहेस. अगं तसं नाही ग. जनरली अशी कामाची गडबड माझी असते आणि मी लोकांना हुकूम देत असते. तर आज हे सगळं तू करतेस. मला बघायला मजा येते. कशी आहेस तू वैदेही? मी इथे कामाचं बोलते आणि जोक सांगितल्यासारखी किती वेळ हसत राहिलीयस तू? मला सुचत नाहीये काही बोलताना. सॉरी सॉरी. खरं सॉरी काऊ. अगं वैदेही बास बास. आता करते ना ती. काम करू दे ना. आणि हो तिच्यावर हसण्यापेक्षा आहे ना सासरी गेल्यावर कसं वागायचं याचा विचार करा. आई आता त्याचा काय विचार करायचा एवढा. आणि तू मला लहानपणी बोर्डिंगला घाली अशी भीती घालायचीस ना तशी सासरी जाण्याआधी घालू नको भीती. अगं सासर पण एक बोर्डिंगच असतं. आणि त्यात तुझं सासर म्हणजे रत्नमाला मोहित्यांचं घर. त्यामुळे मी काय सांगते ते नीट ऐक जरा. नीट वाग जरा. हे पण नेहमी सारखी चिडू नकोस. तिकडे गेल्यावर सकाळी लवकर उठून आवरून देवासमोर हात जोडत जा. हो ग आई. आता तू टिपिकल सून कसं व्हायचं याचे धडे नको देऊ हा प्लीज.
हे बघ, तुला टिपिकल सून व्हावंच लागणार आहे, कारण तू रत्नमाला मोहित यांच्या घरची सून होणार आहेस. हेच हेच सांगत असते मी तिला. तुम्हीच सांगा आता. मी जेव्हा सांगते ना 4 गोष्टी, तेव्हा मला म्हणते लेक्चर देऊ नकोस म्हणून. फक्त राज राज करून काही होणार नाही वैदेही. तू जरी राजवर्धन सरांची बायको होणार असलीस ना, तरी तू त्या घरची सून होणार आहेस. आलेच. तू ये, तुला बघतेच मी. तात्या, कशी आहेस बाय? बरी आहे. या. अगं राहुल. अहो या या. नमस्कार नमस्कार नमस्कार. या या. कसे आहात? मी मजेत. नमस्कार. नमस्कार. छान सजवलंय घर. बाकी लग्नाची तयारी कशी चालली? तयारी अहो, त्याचं टेन्शन तर कावेरीने स्वतःच्याच डोक्यावर घेतलंय. आम्ही आपले निवांत. ताई, मी इथे आलीये, पण लग्न एन्जॉय करायला नाही, लग्न मोडायला. गप्प बसा गौरी तू. मग पुण्याहून कधी आलीस मुंबईला? मी कालच आली. हो. कसं वाटतंय, पुढं मानवलं का? मला ताई, अनु, मी आलेच, एक मिनिट. अगं, कशी आहेस अनु तू? किती दिवसांनी. मी बरी आहे. तू कशी आहेस? मी एकदम मस्त, मजेत. काय अगं, कुठे हरवली होतीस इतके दिवस? कुठे का असे ना, पण माझ्या राजच्या लग्नासाठी अगदी वेळेत हजर झाले की नाही. अनु, तुझ्याशिवाय राजच्या लग्नाचा सोहळा पूर्ण होऊ शकतो का? अगं येत जा अधून मधून. हो नक्की. आताही बघ ना, आदित्यच्या लग्नानंतर आत्ता भेट होते आपली. खरंच. काय ग, राजने स्वतःच मुलगी पसंत केली म्हणे. हो बघ, मी तुला सांगितलं होतं की नाही, राज स्वतःच पसंत केलेल्या मुलीशी लग्न करेल आणि तुझ्यासाठी अगदी छान सून घेऊन येईल, अगदी तुझ्यासारखी. अनुमावशी, राज, कसं आहे? मी बरा आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. काय रे, आम्हाला म्हणायचंच मी लग्न करणार नाही, आणि आता स्वतःच मुलगी निवडली. मी आले. आई, काय झालंय राज? राजला कुठे काय? नाही, त्याच्याकडे बघून मला तो खुश आहे असं नाही वाटलं. अगं काहीतरीच काय, तुला आपलं उगीच असं वाटतंय. नाही, राजला मी लहानपणापासून ओळखते आणि तुलाही. पण त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच दिसत. आणि काय झालंय? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तू नको काळजी करूस. अगं लग्नाच्या गडबडीत राहतो, एकटाच करतोय सगळं. ये तुझी ओळख करून देते ना. ये. असं अजिबात करायचं नाहीयेस गौरी, कळलं? नाही ताई, मी असं तुला उदास होऊन मुंबईहून गुहागरला परत येऊ देणार नाहीये. हे बघ, तुझं आणि राजचं लग्न व्हावं म्हणून मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. काही गरज नाहीये प्रयत्न करायची.
इथे कुणालाही काही माहित नाहीये आणि ते सांगण्याची काही गरज नाहीये. कळलं तुला? सगळ्यांना सगळं माहितीये ताई. रत्नमाला मोहिते मॅडमना मी स्वतः सांगितलंय त्या गुहागरला आल्या होत्या तेव्हा. तू गुहागरला असताना कशी तुझ्या प्रेमाची कबुली दिली होतीस. तू स्वतः म्हणाली होतीस की तुझं राज सरांवर प्रेम आहे. ते सांगून आता काहीही होणार नाही. कारण विषय असा आहे की रत्नमाला मॅडम स्वतः येऊन बोलल्यात माझ्याशी. त्यांनी सांगितलंय मला माझा गैरसमज झाला होता ते. कंप्लेंट आकांक्षा मॅडमने केली होती आणि त्यांनी धमकी दिली होती की मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन, म्हणून रत्नमाला मॅडम मला सोडवायला येऊ शकल्या नाहीत. बाप रे, एवढं सगळं झालं होतं. एवढं सगळं झालं होतं. त्यांनी स्वतः येऊन माझा हा गैरसमज दूर केला. दूर केलाय ना, मग आता काय प्रॉब्लेम आहे? आता का तू त्यांच्याविषयी राग धरून आहेस मनात? अगं, माझ्या मनात त्यांच्याविषयी राग नाहीये गौरी. मग मग तू सांगून टाक ना त्यांना की तुझं राज सरांवर प्रेम आहे. मी असं काहीही सांगणार नाही, कारण मला वैदेहीची काळजी आहे. राजवर्धन सरांनी नकार दिला म्हणून वैदेही स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायला निघाली होती. माहितीये तुला? हो बरोबर आहे ताई, पण राजने तिला नकार का दिला होता? कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. हो, मला माहिती आहे त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणूनच त्यांनी वैदेहीला नकार दिला होता. पण त्यांनी होकारही मी म्हणाले म्हणूनच दिलाय. कारण गुहागरला आले होते ते, तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की जमत असेल तर एखाद्या माणसाचं मन जपून दाखवा, म्हणून त्यांनी तिला होकार दिलाय, जेणेकरून तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नये. आणि तुला कळतंय का तू काय करतेस ते? अगं, तिने जवळ जीवाची धमकी देऊन हे लग्न जमवून आणलंय आणि तू नकार दिलास, तू मन सांभाळायला सांगितलंस, म्हणून राजने या लग्नाला होकार दिलाय. ताई, याचा अर्थ असा होतो की राजला हे लग्न नाही करायचंय, त्याला वैदेही सोबत आयुष्य नाही काढायचंय. हे बघ ताई, अजूनही वेळ, सगळ्यांना सगळं सांगू. आता वेळ निघून गेली आहे. आता काही नाही होऊ शकत. वैदेहीने स्वप्न बघितलेत तिच्या लग्नाची. आता तर तिच्या अंगाला राजवर्धन सरांची हळदही लागेल. उद्या जर हे लग्न मोडलं आणि तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना गौरी, तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार. त्यामुळे मी याबद्दल कुणालाही काही सांगणार नाहीये आणि तू सुद्धा कुणाला काही सांगायचं नाहीये. कळलं? ताई, माझी शपथ आहे.